हे KYCचं पॅनल ओपन होतं. ID पासवर्ड टाकला, हा आपला इंटरफेस ओपन होतोय KYCच्या पॅनलचा. आता तुम्हाला ब्रांच ॲड करायचे आहेत, युजर ॲड करायचे आहेत, तर तुम्ही इथून करू शकता. इथं मास्टर्सला गेलात की तुम्हाला इथं मॅनेज ब्रांचेस म्हणून ऑप्शन असतो. तिथं तुम्ही ॲड ब्रांच करून तुमचे ब्रांचेस इथं ॲड करू शकता. 16 असतील तर 16, 15 असतील तर 15, जेवढे असेल तुम्ही ॲड करू शकता. एकाच ब्रांचला द्यायचं असेल तर एका ब्रांचचं करू शकता. युजर ॲक्सेस, इथं ज्या युजर्सना तुम्ही ॲक्सेस देणार आहे ते युजर्स तुम्ही इथं क्रिएट करू शकता. ॲड युजर्स, त्यांचे जे काय क्रेडेन्शियल्स असतील ते तुम्ही टाकून इथं युजर ॲड करू शकता. आता मेन पॉईंट आपला आधार व्हेरिफिकेशन, पॅन व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकडे येऊया. आधार व्हेरिफिकेशनला गेलात, इथं आधार नंबर टाकला तुमचा, सेंड OTP म्हणायचा. तुम्हाला OTP जातो. आलेला आधारवरनं आलेला तुम्हाला OTP इथे टाकायला लागतो. व्हॅलिडेट करा. हे तुमचं आधार व्हॅलिडेट होतं. इथं सगळी इन्फॉर्मेशन असते जी तुम्हाला आधारवर अवेलेबल आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं शो होते. कधी जनरेट झालेला आहे, कुठल्या टायमिंगला झालंय, कुणी केलंय, हे सगळं इथं येतं. ह्याची तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता. इथे खाली येताना कस्टमरचं नाव, त्यांची सिग्नेचर, प्लेस, कुठं केलंय, डेट आणि कधी केलंय, हे सगळं येत आहे. आता समजा तुम्हाला पॅन व्हेरीफाय करायचं आहे, तर पॅन नंबर टाकून तुम्ही पॅन सुद्धा व्हेरीफाय करू शकता. यू कॅन व्हेरीफाय युअर पॅन ऑल्सो. तुमचे जे डिटेल्स आहेत पॅनवरती ते सगळे तुम्हाला इथं शो होतात. ह्याची पण तुम्ही प्रिंट काढून तुमच्या डॉक्युमेंटेशनला लावू शकता. सेकंड तसंच पासपोर्टचं आहे. पासपोर्ट, वोटर ID आणि ड्रायव्हिंग लायसनला तुम्हाला फक्त डेट ऑफ बर्थ ॲडिशनल टाकायला लागते. इथं खाली गेल्यावर रिपोर्ट्स एक ऑप्शन आहे आपल्याला. तिथं तुम्हाला युजर लॉग्स बघता येतात. युजरचे त्यांनी कुणी ॲक्सेस केलेला आहे पोर्टल तेही दिसतं, प्लस त्यांची ॲक्टिव्हिटी काय झालेली आहे तेही दिसतं. इथं तुम्ही गेलात की त्यांनी काय ॲक्टिव्हिटी केली ते सगळं तुम्हाला इथं शो होतं. आता मी पॅन व्हेरीफाय केलं होतं तर ते पॅनची ॲक्टिव्हिटी इथं शो होते. असं तुम्ही चेक करू शकता.